नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी कधी आहे. गोवत्स द्वादशीचा पूजा मुहूर्त काय असणार आहे, संपूर्ण पूजाविधी, धार्मिक महात्म्य आणि करावयाचे खास उपाय, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वसुबारस 2025ची संपूर्ण माहिती पाहूया. वसुबारस हा सण शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल. हा दिवस दिवाळी सणाची सुरुवात करणारा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. सणाचे नाव आणि महत्त्व. वसुबारस या शब्दाचा अर्थ आहे वसु म्हणजे गाय किंवा धन संपत्ती आणि बारस म्हणजे 12वा दिवस. हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला येतो, म्हणूनच याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हिंदू धर्मात गाईला गोमाता मानले जाते आणि तिच्यात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गोमातेच्या कृपेने आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी येते आणि कुटुंबाचे कल्याण होते अशी भावना आहे. विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तिथी आणि मुहूर्त. 2025 मध्ये द्वादशी तिथी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:12 वाजता सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 वाजता संपेल. त्यामुळे 17 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी गायीचे पूजन करणे शुभ मानले जाते. पूजेचा शुभ मुहूर्त साधारणपणे सायंकाळी 4:30 ते 6 या दरम्यान असेल. पूजाविधी आणि व्रत. वसुबारसच्या दिवशी खालीलप्रमाणे पूजाविधी केली जाते. व्रत आणि उपवास. अनेक सुवासिनी स्त्रिया उपवास करतात. या दिवशी गहू, मूग आणि मसूर या धान्यांचे खाणे वर्ज्य मानले जाते. उपवास सोडताना प्रामुख्याने बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाल्ली जाते. गाई वासराचे पूजन. शक्य असल्यास गाय आणि तिच्या वासराला स्वच्छ अंघोळ घालतात. त्याची गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांच्या माळाने यांची पूजा केली जाते. निरांजनाने, दीपाने त्यांची ओवाळणी करून त्यांना नमस्कार केला जातो व त्यांना कोणता नैवेद्य दिला जातो. गाईला आणि वासराला प्रेमाने पुरणपोळी, गूळ आणि इतर गोड पदार्थ तसेच गवत आणि चारा खायला देखील देतात. घराची तयारी कशी करावी. या दिवसांपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होत असल्याने घराची साफसफाई केली जाते आणि अंगणात रंगीत रांगोळी काढण्यास सुरुवात होते. वसुबारसचा सण आपल्याला निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्यातील परस्पर संबंधाचे महत्त्व सांगतो. गोमातेचे पूजन करून आपण पर्यावरणाचे रक्षण आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देत असतो. वसुबारस धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे या सणाचे, कारण केवळ दिवाळीची सुरुवात नसून गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. वसुबारस हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण असून तो खालील महत्त्वपूर्ण धार्मिक बाबींशी जोडलेला आहे. गोमातेचे पूजन. हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईला मातेचा दर्जा दिला गेला आहे, म्हणून तिला गोमाता म्हणतात. गोमातेमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो अशी दृढ श्रद्धा आहे. पुराणानुसार गोमातेचे पूजन केल्याने एकाच वेळी 33 कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य लाभते. म्हणून या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. कामधेनू. समृद्धीचे प्रतीक. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून कामधेनू नावाची दैवी गाय प्रकट झाली. ही गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी म्हणजेच ऐश्वर्य आणि समृद्धी देणारी मानली जाते. वसुबारस या सणाद्वारे कामधेनूचे स्मरण केले जाते. या दिवशी केलेली पूजा धन, वैभव आणि समृद्धी घरात घेऊन येते अशी धार्मिक धारणा आहे. संतती, सुख, दीर्घायुष्य. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या मुलाबाळांसाठी विशेष व्रत करतात. मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जीवनात यश मिळावे यासाठी त्या गोमातेची भक्तिभावाने पूजा करतात आणि प्रार्थना करतात. गोमातेचे आशीर्वाद आपल्या संततीचे रक्षण करतात असे मानले जातात. श्रीकृष्णाशी संबंध. उत्तर भारतात याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने बालपणी गोकुळात आई वासरांची सेवा केली, त्यांचे रक्षण केले आणि जगाला त्यांचे महत्त्व सांगितले. त्यामुळे वसुबारसच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या गोप्रेम आणि गोपालनाचा आदर्श जपला जातो.
दिवाळीची सुरुवात हा दिवस दिवाळीच्या 5 दिवसांच्या मंगलमय उत्सवाचा प्रारंभ मानला जातो। या शुभ मुहूर्तावर गोमातेची पूजा करून घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्याची सुरुवात होते। थोडक्यात सांगायचे झाल्यास वसुबारस ही कृतज्ञता, समृद्धी आणि मातृशक्तीचे प्रतीक आहे, जे मानवाला आणि प्राणी जीवनाला निसर्गाशी जोडणारे आहे। वसुबारस या मंगलमय दिवशी गोमातेची पूजा करण्यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी देवींचा वास कायम राहावा यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय केले जातात। वसुबारसचे उपाय। हे उपाय श्रद्धेने केल्यास घरात सकारात्मकता आणि भरभराट येते असे मानले जाते। धनसंपत्तीसाठी उपाय। धनपूजा। अनेक ठिकाणी वसुबारसच्या दिवशी घरामध्ये धान्यांची, उदाहरणार्थ गहू, तांदूळ आणि सोन्या नाण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे। यामुळे वर्षभर घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही असे मानले जाते। गोड नैवेद्य। या दिवशी गाईला पुरणपोळी किंवा लापशीसारखा गोड नैवेद्य खाऊ घालतात। गोड नैवेद्याने गोमाता प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी देवींचे आगमन होते। गोमय लेपन। ज्यांच्या घरी गाय आहे त्यांनी गोठ्यात किंवा अंगणात शेणाचा सडा टाकल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते। शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते। आरोग्यासाठी, मुलांसाठी काय उपाय आहे? उपवासाचे महत्त्व काय आहे? स्त्रिया आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी गहू आणि मूग यांचे पदार्थ न खाण्याचा उपवास करतात। हा उपवास संध्याकाळी गोपूजेनंतर बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन सोडला जातो। गाईचे पंचगव्य। या दिवशी गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप यांचा वापर करणे शुभ मानले जाते। घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते। गाय वासराला स्पर्श। पूजेनंतर गाईला आणि तिच्या वासराला प्रेमाने स्पर्श करणे आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे हे मानसिक शांतता आणि आरोग्य देते। सकारात्मकता व शांतीसाठी कोणते उपाय आहेत? दीप प्रज्वलन। दिवाळीची सुरुवात म्हणून या दिवशी संध्याकाळी आणि घराभोवती आणि तुळशीजवळ दीप प्रज्वलित करावेत। यामुळे घरातून अंधकार दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। शक्य असल्यास या दिवशी कोणत्याही गोशाळेत जाऊन गायींना चारा आणि मदत अर्पण करावी। गोसेवा हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते। हे सर्व उपाय केवळ धार्मिक विधी नसून ते निसर्गाप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना दर्शवतात। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त